नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर इकडे मी आता अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे. तांदूळ तुम्हाला हवा तो तुम्ही वापरू शकतात. तो मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता मी तो अर्धा तास भिजत ठेवते. अर्धा तास भिजवल्यानंतर मिक्सरमध्ये मी तो वाटून घेणार आहे. इथे आता तांदूळ आपला भिजून झाला आहे. आता तो मी त्याचं पाणी निथळून आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. त्यातच मी आता 3 ते 4 वेलदोडे टाकून घेते. वेलदोडे टाकून पहिले फिरवून गेलं आणि मग थोडंसं नंतर पाणी टाकून पुन्हा अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. पातेल्यात 1 ग्लास पाणी टाकून त्याला छान उकळून घेते आणि त्यात मी थोडंसं चवीनुसार मीठ घालते. कारण गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ हे घालायलाच पाहिजे, तेव्हाच त्याला छान चव येते. तर इथे मी जे वाटण तयार केलं होतं ते मी आता यात टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. चमच्याने कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, नाहीतर त्याचे गोळे तयार होतात. माझ्याकडून चुकून गॅस बारीक करायचा राहिलाच, म्हणून इकडे लगेच अशा प्रकारचा गोळा तयार झाला आहे. तो मी आता व्यवस्थित इथे मिक्स करून घेते. यालाही थोडीशी आता उकळी येते. ते याला उकळी आली की यात मी आता 1 कप दूध घालते. दूध टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पुन्हा 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायचे आणि मग त्यात मी आता साखर घालते. साखरेचं प्रमाण हे आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त आपण करू शकतो. आता इकडे मी ओलं खोबरं घेतलं होतं, जे होतं माझ्याकडे शिल्लक ते किसून मी यात आता घालते. ओलं खोबरं टाकल्याने टेस्ट ही खूप छान येते. नसेलच ओलं खोबरं तर तुम्ही कोरडं खोबरं वापरू शकतात. इकडे मी आता काजू, बदाम खलबत्त्यात बारीक करून त्याच्यात घातले. आता आपली इकडे तांदळाची छान अशी दाटसर खीर तयार झालेली आहे. तुम्ही ही पुरीसोबत किंवा नुसती चमच्याने देखील खाऊ शकता. खूप टेस्टी लागते.